नमस्कार. आपला क्षेत्रज्ञ योग चाललेला आहे आणि त्या क्षेत्रज्ञाचे गुण आपण पाहतो आहे. आपण असं पाहिलं आहे की हा जो क्षेत्रज्ञ किंवा त्याला योगी म्हणूया, त्याला ज्ञानी म्हणूया, ह्या क्षेत्रज्ञाजवळ, ह्या ज्ञानाजवळ किंचित देखील अभिमान नसतो किंवा त्याचं जे वागणं आहे त्याचं ढोंगीपणा नसतो. कुणालाही त्रास देण्याची त्याची वृत्ती नसते. अत्यंत क्षमाशील असतो. मनामध्ये जे असतं तेच त्याच्या वाणीमध्ये असतं. अत्यंत श्रद्धेनं, भक्तीनं तो आपल्या गुरूंची सेवा करतो. अंतर्बाह्य शुद्ध असतो. अंतःकरण असं स्थिर असतं आणि देह, मन आणि इंद्रिय ह्याच्यावर त्याचा निग्रह असतो. असा सगळा विचार आपण केला. मागच्या वेळेस आपण आणखीन एक विषय पाहिला की इहलोकी काय किंवा परलोकी काय, म्हणजे आत्ता या जन्मामध्ये, या देहामध्ये असताना काय किंवा देह टाकल्यानंतर काय, मृत्यूनंतरसुद्धा कुठल्याच प्रकारच्या उपभोगाविषयी याला आसक्ती नसते. असे आपण क्षेत्रज्ञाचे गुण पाहिले. आज आपण थोडा पुढला गुण पाहणार आहोत. जन्ममृत्यू जराव्याधी दुःख दोषानुदर्शनं, की जन्म मृत्यू, जरा आणि व्याधी या गोष्टी प्रत्येकाला त्याला तोंड द्यायचंच आहे. जो जन्माला आला त्याला मृत्यू आहे, म्हातारपण आहे, व्याधी आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा फार जे येणारच आहे त्याचा फार वारंवार विचार करत नाही हा जो क्षेत्रज्ञ आहे, हा जो योगी आहे. म्हणजे आपल्याला कळत नुसतं म्हटलं तरी कळतं की आपल्यामध्ये आणि ह्या क्षेत्रज्ञ किंवा हा जो ज्ञानी आहे, योगी आहे, ह्याच्यामध्ये काय फरक आहे. आपल्या देहाला काही झालं की आपल्याला त्या देहाबद्दलचं जे काही न्यून आहे, जी काही व्याधी आहे त्याच्याबद्दलच आपला सतत विचार असतो. आणि याचा गुण सांगितलेला आहे की हे होणारच आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या गोष्टी आहेतच, तर त्याची वारंवार चर्चा नाही, वारंवार विचार नाही, हा त्याचा गुण आधी आपण पाहणार आहोत. आजच्या ह्याच्यामध्ये श्लोकाचा विचार केला तर 8व्या श्लोकाची दुसरी ओळ आपल्याला घ्यायची आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनं. आत्ता मी म्हटलं तसं की ह्या ज्या 4 गोष्टी आहेत ह्या आपल्या मागे लागलेल्या आहेतच. जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या मागे. आपण दासबोधाचा अभ्यास केला तेव्हा समर्थांनी संबंध एक समास दिला की म्हणजे जन्म येतानाच दुःख आहे, जन्म दुःख निरूपण असं समासाचं नाव दिलं. त्यामुळे जन्माला येताना पण दुःख आहे, मृत्यूचं पण दुःख आहे, म्हातारपणाचं दुःख आहे. आपण भोवताली आणि स्वतःबद्दल पण पाहतोच की म्हातारपण हे किती कष्टदायी आहे. साधं आपल्याला लक्षात राहत नाही, हे सुद्धा आपल्याला किती त्रासदायक होतं. तर अशा सगळ्या व्याधी ह्याला तोंड द्यायचंच असतं. तर हे सगळं दुःखदायक आहे, हे गृहीत धरायचं असतं, हे होणारच असतं. जन्म आला की मृत्यू असतोच. फक्त आता केव्हा येणार आहे एवढाच प्रश्न आहे. येणार आहेच, केव्हा येणार हे आपल्याला माहिती नाही आहे. पण मृत्यू म्हटला की पुन्हा जन्म, जन्म म्हटला की पुन्हा मृत्यू, हे जे काही रहाटगाडग आहे ते आहे. आता जन्मानंतर मृत्यू आपल्याला मान्य आहे, कारण आपल्याला अनुभव आहे त्याचा. भोवताली अनेक घटना अशा घडल्या की जो जन्माला आला आहे तो गेला आहे. परंतु मृत्यूनंतर पुन्हा जन्म हे अजून आपल्याला तितकंसं मान्य नाही आहे. पण तरी देखील हे असं असतं, याला उपाय नाही, हे सगळं होणारच. भागवत पुराणामध्ये एक छान गोष्ट आहे. गोष्ट अशी आहे की हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे जे दोघं भाऊ आहेत त्या हिरण्याक्ष जो आहे, या हिरण्याक्षाला भगवंतांनी हिरण्याक्षाचा वध केला. आणि मग हिरण्याक्षाची जी पत्नी आहे ती स्वाभाविकच पतीचा वध झाल्यावर दुःखी झाली. आणि मग हिरण्यकश्यप त्या आपल्या भावजाईचं सांत्वन करायला आला. आणि मग सांत्वन करताना तो तिला सांगत होता की हा देह नाशवंत आहे आणि तो जाणारच आहे एक ना एक दिवस. त्यामुळे ह्याचं तू दुःख करू नको, आत्मा अमर आहे. त्यामुळे आपलं जे स्वरूप आहे ते तू लक्षात घे, म्हणजे तिचा शोक कमी व्हावा, तिचं दुःख कमी व्हावं म्हणून तो काही आता राक्षस आहे ना तो. त्यामुळे आपण त्याचं जे सांगणं आहे त्याला असं म्हणूया की तो काही सांगत होता. आणि मग ते सांगत असत का त्याच्या मनात असं आलं की अरे आपण हिला सांगतो आहोत पण आपल्याला सुद्धा एक दिवस जायचंच आहे, हा देह आपल्याला सुद्धा एक दिवस टाकायचंच आहे. समर्थ म्हणतात मला एक त्याचा तुझ्या शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. आपण दुसऱ्याच्या मृत्यूचं वय करतो आहे पण आपण एक दिवसांनी पुढे जातो आहे. भले करत असो वाढदिवस साजरे, पण जातो एक दिवस मृत्यूच्या दिशेनेच पुढे. मग आता काय करावं म्हणून काय केलं, त्या हिरण्यकश्यपीने कठोर तप केलं की हे जे की, आणि त्यांनी तप करताना भगवंताला प्रार्थना केली की ह्या देहासकट मला अमर करून टाक. आता राक्षसाचीच मागणी येते, त्यामुळे आपण त्याच्यात नको शिरूया. मुद्दा काय तर या देहामध्ये ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या आहेत की हे असं सगळं होणारच. मग शास्त्र काय सांगतं तर शास्त्र आपल्याला सांगतं की ज्ञानप्राप्तीसाठी जन्म मृत्यू जरा व्याधी यांच्या विचारातून आपण बाजू लावायचं. हे असं सगळं घडणार, हे असं सगळं होतं, या विचारापासून आपल्याला स्वतःला मुक्त ठेवणं आवश्यक आहे. याच्यामध्ये फार गुंतायचं नाही.
अशा प्रकारचा विचार आपल्याला शास्त्र करायला सांगतं. गीता पण आपल्याला तेच सांगते. तो क्षेत्रज्ञ आहे, तो पण असंच करतो आहे. म्हणजे जास्तीत जास्त काय तर ठीक आहे, देह जाईल, हे होणारच आहे, असा विचार आत्मज्ञानी माणूस करतो, की त्याच्याबद्दल तो फार आता आपण पण असं बोलताना म्हणतो की हो कधीतरी ही वेळ आहे, मी अगदी तयार आहे. म्हणणं सोपं आहे, पण प्रत्यक्षच हा मृत्यूदारात येऊन उभा ठाकला तर आपण औषधोपचार करणारच आहोत. तो येऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करणारच आहोत. पण असं आहे की हे जे शरीर आहे, हे शरीर कसं आहे ह्याचं वर्णन सगळ्या संतांनी केलं आहे. आपण पुन्हा पुन्हा दासबोधाचं स्मरण होतंच आपल्याला, की दासबोधामध्ये सुद्धा आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक दुःख सांगताना ही जी शरीराची दुःख आहे त्याचं किती वर्णन समर्थांनी आपल्याला केलं. आणि खरं म्हणजे असं आहेच की हे जे शरीर आहे ना, कृमीजाल संकुल आहे. संकुल म्हणजे घर. या कृमीचं म्हणजे किडी जंत यांचं हे संकुल म्हणजे यांचं हे घर आहे. आणि दुर्गंधीयुक्त आहे. पित्त, कफ, तुमचं काय मूत्र ह्या सगळ्यांनी ते भरलेलं आहे. आणि रमंती मूढा हा न रमंती पंडिता हा, असं त्याचं वर्णन केलं की असं सगळं देहाचं वर्णन आहे. पण त्याच्यामध्ये रमतं कोण? मूढा हा रमंती. मूर्ख माणसं या देहामध्ये रमतात, या देहाचीच काळजी घेतात, या देहासंबंधीच विचार करतात, हे जन्ममृत्यू जरा व्याधीमध्ये अडकतात. आणि पंडिता हा न रमंती. विद्वान मंडळी जी आहेत, आपण ज्या क्षेत्रज्ञाचा विचार करतो आहोत, संतांचा विचार करतो आहोत, ती मंडळी मात्र न रमंती त्याचा विचार करते आहे. तो देह असेपर्यंत त्याच्याकडून चांगला काम करून घ्यायचं असं ते करतात. आता असं जर आहे तर मग मनातून आपण या सगळ्याला बाजूला करूया. जन्ममृत्यू जरा व्याधीला मनातून बाजूला. आता मन रिकामं नाही ठेवून चालायचं. या देहाच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी मनातून बाजूला केल्या की त्या ठिकाणी नाम घ्यायचं. भगवंताच्या नामस्मरणच मनामध्ये ठेवायचं. भगवंताच्या नामामध्ये, त्या अनुसंधानामध्ये त्याला गुंतवायचं. शंकराचार्यांचं भज गोविंदम आहे. तर भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढ मते. अरे तुझी बुद्धी कुठे गेली, तू काही दुसरं करू नको, फक्त भगवंताचं नाम घे, असं आचार्य लगातार सगळ्या श्लोकातून सांगतात. आणि कसे कसे जीवनामध्ये गोष्टी येतात, कशा कशा गोष्टी तोंड द्यावं लागतं, तर ती ठीक आहे, पण तू असा त्याच्यात रमू नको, त्याच्यातून बाहेर पड, अशा प्रकारचं वर्णन आपण वाचलं आहे. तर गर्भापासून ह्या जीवाला ह्या दुःखाचा अनुभव येतो. खरोखरच आहे, तो एवढासा जीव, तो गर्भातून बाहेर आल्यावर ती बाहेरची उष्णता आणि बाहेरची सगळी हवा, बाहेरचा प्रकाश हा त्याला झेपत नाही. आणि त्याला जो काही त्रास होतो, इतका त्रास होतो. अगदी जन्माचं काय, मृत्यूचा दुसरा विचार केला, जेव्हा मृत्यूला अगदी नॅचरल डेथ असं आपण ज्याचं वर्णन करतो ना, की काही नाही, खूप वय झालं होतं आणि अगदी शांतपणे झोपेतच माणूस गेला, असं काही वेळा वर्णन आहे. पण तोसुद्धा मृत्यू येताना काय काय घडतं, त्याला त्या सगळ्या वेदना आपल्याला दाखवण्या इतकी ताकद नसते म्हणून आपल्याला कळत नाही. कारण होतं असं की सगळ्या इंद्रिय, नसा, नाड्या ह्या सगळ्या क्षीण व्हायला लागतात. आपण ज्याला नॅचरल डेथ म्हणतो की झाड असं सुकत गळून पडलं, तसं आपल्याला एखाद्या माणसाबद्दल होतं की खूप वय झालं आहे आणि अगदी सहजपणानं झाडाचं फळ गळून पडावं, तसा हा माणसाचा देह त्यांनी टाकला आहे, असं वर्णन आपल्याला काही ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं. ते सुद्धा कसं आहे तर त्याच्यासाठी तो हळूहळू शक्तीहीन झालेला असतो. आणि म्हणून होतं असं की पायापासून ताकद कशी जायला लागते, तर आधी पायापासून चालणं बंद होतं, इंद्रिय एक 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 निकामी होतात, सगळी शक्ती जी असते ती सगळी शक्ती प्राण खेचून घेतात. आपल्या शरीरातले जे पंचप्राण ज्याला म्हणतो, ती सगळी शक्ती त्या फक्त प्राणात असते. बाकी इंद्रियांकडली सगळी शक्ती निघून जाते, ती सगळी प्राण खेचून घेतं. कानाने ऐकायला येत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, पाऊल टाकवत नाही, काही नाही. हळूहळू सगळी आतडी पण आकुंचन, त्या भूकही कमी लागते, अन्नही कमी जातं. आणि जीव हा जो आहे तो शरीर सोडायला तयारच होत नाही. जीवाला सगळी भोवतालची जी आकर्षण असतात, जी आधी घेतलेली असतात, काही प्रतिष्ठा, काही पैसा, काही अहंकार, काही ममत्व, हे सगळं जे काही असतं त्या संदर्भातलं ते सगळं आसक्ती आठवत राहते. आणि त्या सगळ्या वेदना प्रकाशित करायला, उच्चार करायला सुद्धा ताकद नसते. आणि मग त्या निर्णया सगळ्या इच्छा ज्या क्षणाला सरतात म्हणूया, आणि मग शेवटी तो मृत्यू येतो, तो जीव प्राण सोडतो. हे सगळं वर्णन आपल्याला आवडणारं नाही आहे. अगदी नॅचरल डेथचं वर्णन जे आपण पाहतो ते सुद्धा की आवडणारं नाही आहे. म्हणून हे जग सोडायला, म्हणजे सोडल्यावर पुढे काय याचा सुद्धा विचार करून ठेवायला हवा.
असं त्याचा अर्थ. म्हणजे आग लागली की विहीर खणायला नाही जायचं, की देह टाकल्यानंतर पुढे काय, त्याच्यासाठी आजच आपण सावध राहायचं, आजच आपण विचार करायचा, असं गीता आपल्याला जागं करते आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि शयनी काय, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि, मग याच्यातच अडकायचं नाही आहे आपल्याला, जननीच्या उदरामध्ये यायचं नाही आहे. ही जाणीव झालेला जो काही ज्ञानी आहे तो अत्यंत सावध आहे. आणि मग असा जो सावध आहे म्हणजे त्या आता नकळत होतं ना आपल्या सामान्य आपली आणि तो जो क्षेत्रज्ञ किंवा ज्ञानी आहे त्याची तुलना होते. जन्ममृत्यू या दोन्ही घटना या सगळ्या त्यातला जो कालावधी आहे तो मोठा दुःखदायकच आहे, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंतचा. म्हातारपणी तर अगदीच दुबळेपणा येतो. पूर्वी खरोखर तशी तुलना केली तर पूर्वीपेक्षा आत्ताचं जे म्हातारपण आहे ना ते थोडंसं पूर्वी फारच कष्टमय होतं, खरोखरच कष्टमय होतं. एवढा औषधांचा विज्ञानाचा शोध लागलेला नव्हता, काही झालं की खरंच खितपत पडायला लागायचं. आता त्या मनाने विज्ञानाने इतके शोध लावलेले आहेत की तसं म्हातारपण इतकं कष्टमय नाही आहे. म्हातारपणाचं दुःख ज्याला म्हणतात थोडंसं का होईना अलीकडल्या काळामध्ये आपण म्हणू की हलकं झालेलं आहे. म्हणजे म्हातारपण दुःखदायकच, पण हे सगळं हा सगळा विचार ना खरं म्हणजे जन्ममृत्यू जराव्याधीचा विचार करायचा नाही असं क्षेत्रज्ञाचं गुण सांगितलेलं आहे. आणि आपण जो विचार करतो आहे नकळत आपली अशी तुलना करतो आहे, त्यामुळे सगळं निगेटिव्ह वाटेल. पण एकीकडे आपण म्हणतो जीवन सुंदर आहे, अगदी म्हणजे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं आपण म्हणतो. आणि इथे मात्र आपल्याला सांगतात की जन्ममृत्यू जराव्याधी हे कोणालाच चुकलेलं नाही आहे. मग वाटतं काय मस्त पैसा जवळ आहे तर मौज मजा करावी, प्रवास करावा, हिंडावं फिरावं, नाटक बघावं, सिनेमे बघावे, कार्यक्रम बघायला जावं, खावं प्यावं, जे काही मनाला येईल तसं सगळं करावं असं वाटतं. आणि पुढे आत्ता काय करायचा विचार करून आत्ता आपल्याला सगळं आहे ना, शरीर साथ देत आहे ना, तर हे सगळे भोगून घ्यावे असं वाटलं. आता यातलं काय खरं, खरोखरच मृत्यूनंतरच्या ह्याचा विचार करायचा की आत्ता आपल्याला ताकद आहे ना तर मौज मजा करून घ्यायची, यातलं खरं काय. आता हे खरं की सावधपणे देह टाकल्यावर काय याचा विचार करायला हवा. गीता आपल्याला तो करायला सांगते. म्हणजे गीतासुद्धा देह टिकवायला सांगते, देह टाकून द्यायला सांगत नाही आहे. देह असेपर्यंत काय करायचं आहे. छान एक संघाचं गीत आहे. देह जपावा हळूवारपणे, जीवनपुर वाढावे, विषया माझी मग्न होऊनी समाजास विसरावे, ही तर पशुता सोडून देऊ. फक्त आपला विचार करणारी माणसं आहेत ना त्याला पशु म्हटलेलं आहे. ही तर पशुता सोडून देऊ, घेऊ या अनुभूती, चालत येईल सहज उद्याचा काळ आपुल्या आधी. तो जो काळ म्हणजे मृत्यू आहे तो येणारच आहे. तोपर्यंतचा जो अवधी आपल्याला मिळालेला आहे, वेळ मिळालेला आहे, त्याच्यामध्ये आपण काय करावं अशा प्रकारचा विचार आपण करूनच ठेवायला हवा. तो केव्हा येणार आहे हे जरी आपल्याला माहिती नसलं तरी मिळणारा वेळ हा आपण कशासाठी घालवायचा तो आपण विचार करून ठेवावा असं गीता आपल्याला सांगते. म्हणजे भोगवादी तत्त्वज्ञान जे आहे ना ते गीतेला मान्य नाही. करूनच घेईन, मजाच मारून घेईन हे गीतेला मान्य नाही आहे. मग आता जीवन म्हणजे काय आहे, जीवनाचं प्रयोजन काय आहे, कशासाठी आपल्याला आपला वेळ खर्च करायचा आहे, कोणत्या कारणाने केला तर तो योग्य आहे, या सगळ्याचा विचार गीता आपल्याला करायला सांगते. आपली शक्ती अशी आहे की जसं जसं वय वाढतं तशी नाही म्हटलं तरी शक्ती थोडी थोडी कमी होते आणि संपते. हे सगळं लक्षात घेऊन शक्तीची म्हणजे जसं आपण संपत्तीची जसं व्यवस्था लावतो की नाही म्हटलं तरी आपल्याला भविष्यामध्ये काय लागेल याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे संपत्तीचं आपण काम करतो. किंवा आता अलीकडल्या काळामध्ये आपण मृत्यूपत्र वगैरे पण तयार करायचा मुद्दामच हे करतो की आपल्यानंतर कोणाला त्याचा काही त्रास होऊ नये. म्हणजे लौकिकातल्या सगळ्या गोष्टींचा जसा आपण विचार केलेला असतो कारण ते इथे सगळं ठेवून जायचं आहे, तसं हा देह टाकण्यापूर्वी या सगळ्या लौकिक गोष्टींपासून अलिप्त राहून आत्मज्ञानाचं चिंतन करून आपल्याला वृद्धपणी ह्या दुःखाच्या अतीत होण्याऐवजी काहीतरी विचार करून ठेवला पाहिजे. म्हातारपणाचं दुःख असा जर विचार करून ठेवला तर वाटणार नाही. कारण हे येणार आहे हे असं गृहीत धरलेलंच आहे आज ना उद्या. हे त्याचं दुःख न करता आपण कुठला विचार करून ठेवला पाहिजे. म्हणजे मग काय होईल, सहज कुणीतून प्राण जातील. मग आत्ता जे म्हटलं ना की नॅचरल डेथमध्ये सुद्धा एक एक इंद्रिय कशी खाली जातात, त्यांची शक्ती नाश पावते आणि मग सगळीकडे कुठे जीव गुंतलेला असतो. आपण त्या माणसाबद्दल बोलतो सुद्धा, कुठे याचा जीव गुंतला आहे कोण जाणे, कारण तो जीव कुठेतरी गुंतलेला असतो आणि शक्ती तर नसते तेच त्या सगळ्या इच्छा किंवा त्या सगळ्या वासना पूर्ण करण्याची. आणि मग एक दिवस असा येतो की ते शेवटी प्राण त्या कुणीतून जातात. तर असं जे की होतं. आता खरं आहे म्हातारपणी परमार्थ करू तर होणार आहे का,
हे सगळं असं गलित गात्र झाल्यावर मी काहीतरी करेन असं नाही होणार. म्हणून त्याची सुरुवात आपल्याला शक्ती अंगात असेल तेव्हाच करायला पाहिजे. आपल्याला हे सगळं अंदाज नाही आहे, किती काळ आपल्याला मिळणार आहे त्याचा आपल्याला अंदाज नाही आहे. म्हणून वेळ वाया न घालवता आपल्याला याचा विचार करायला हवा. कशी परिस्थिती असेल, किती काळ आपल्याजवळ असेल याची आपल्याला कल्पना नाही आहे. आपला काय पराक्रम, आपली कर्तबगारी वाया जाईल ना जर आपण वेळच्या वेळी काही केलं नाही तर आपल्याला असं होईल. आपलं जे शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे किंवा आपली स्मृती आहे, ह्या सगळ्यांची जी काही अवस्था आहे ती आपण विचारात घेतली तर आपण असं पाहिजे की ज्यामध्ये कल्याण आहे, आपल्या हिताचं आहे, त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण लावल्या पाहिजेत. आपलं शरीर, मन, बुद्धी, आपला अभ्यास, आपली कर्तबगारी, आपली महत्त्वाकांक्षा, आपला वेळ, हे सगळ्या गोष्टी आपण कुठे लावायच्या, तर आपलं हिताचं काय आहे ते समजून घेऊन त्याच्यामध्ये लावायचं. तरुणपणीच थोडं चिंतन करायला हवं. आणि ज्ञानी हे सगळं करतो बरं का. आपण विचार कोणाचा करतो आहे, त्या ज्ञानी माणसाचा, त्या क्षेत्रज्ञ, जो क्षेत्र झाला, देह जाणणारा जो आहे त्यात तो हे सगळं करतो. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये आपल्याला लक्षात येईल की स्वामींना ना मागच्या जन्मातलं काही आठवत असेल. आणि कसं कळायचं तर एकदा असं झालं की एका मित्राकडे त्याला जायचं होतं, तर मित्रांनी सांगितलं की घर माझं कुठे आहे वगैरे वगैरे. आणि मग स्वामीजी म्हणे मी तुझ्याकडे येऊन गेलो आहे. तो मित्र मला नाही, तू कधीच नाही माझ्याकडे आलेला. तर स्वामीजींनी सगळ्या खुणा सांगितल्या, तुझं घर असं असं आहे, असं असं आहे, इतक्या खोल्या आहेत, इथे हे आहे, इथे आहे, इथे विहीर आहे, इथे अंगण आहे, इथे आमचं झाड आहे, इतक्या खुणा सांगितल्यावर तो म्हणाला हो. आणि मग लक्षात त्याचं आलं, स्वामीजी जेव्हा त्याच्याकडे प्रत्यक्ष गेले ते म्हणाले मला असं होतं की मी बहुधा आधीच्या जन्मात तुझ्याकडे येऊन गेलो आहे. आणि हे आधीच्या जन्मातलं सुद्धा या क्षेत्रज्ञानं आठवत असतं. स्वामीजीला किती वेळा एखाद्या मंदिरामध्ये ते जायचे आणि ते मंदिर सगळं आठवायचं त्यांना. आणि आठवायचं म्हणजे काय, तर ते गेल्या जन्मामध्ये नाही, तर ते पहिल्यांदाच त्या गावामध्ये, त्या मंदिरामध्ये आलेले असायचे. पण त्यांच्या लक्षात यायचं की अरे नाही, ह्या पूर्वी म्हणजे बहुधा आधीच्या जन्मामध्ये कधीतरी आपण येऊन गेलो आहे. म्हणजे ज्ञानी माणसाचं जे आहे किंवा त्या क्षेत्रज्ञाचं त्याचं जे आहे ते वेगळंच आहे. त्याला हे सगळं जाणवतं आणि भगवंत आपल्याला त्याचे गुण सांगतो आहे. त्यामुळे हा गुण आपण पाहिला की तो ह्या जन्ममृत्यू जरा व्याधीची चर्चा करत नाही, पुन्हा पुन्हा ते काही सांगत नाही, हे येणारच असं गृहीत धरतो आणि आपला वेळ, आपलं एकंदर सगळी शक्ती ही आपल्या कल्याणाच्या कामाला लावतो. असा हा ज्ञानी, असा हा योगी, असा हा क्षेत्रज्ञ असतो. पुढला 9वा जो श्लोक आहे, असक्तिरनभिष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यंच समचित्तत्वम इष्टामिष्टोपपत्तिषु. आता पुन्हा होणारच आहे तुला ना, कारण नाही म्हणतात पहिलंच पुत्रदार गृह, मुलं बाळं, दारा म्हणजे पत्नी किंवा पती म्हणूया, गृह घर, या संबंधी सगळं जे काही असतं या सगळ्याच्या बद्दलच्या आसक्तीचा अभाव असतो या क्षेत्रज्ञाकडे. हा जो योगी आहे या सगळ्याविषयी त्याला जराही आसक्ती नसते. आता त्याला नसतात काय सगळे, तर असतात, पण त्यांच्या आसक्तीत तो नसतो, असं पहिलं हे म्हटलं आहे. दुसरं अनविश्वंग, हा म्हणजे ममत्वाचा पण अभाव असतो. हे माझं, मी माझं असं तो करत नाही, सगळ्यांचं आहे अशा प्रकारचा विचार करतो. माझं असं तो घडत नाही. आणि इष्टानिष्ट, इष्ट अनिष्ट उपपत्तिषु नित्यम समचित्तंचं, योग्य काय अयोग्य काय किंवा आवडतं काय नावडतं काय याविषयी त्याच्या चित्ताचा समतोल असतो. हे आवडतं म्हणून मला, नावडतं म्हणून मला नको असं तो कधीच वाटत नाही. योग्य अयोग्य, आवडतं नावडतं काहीही जरी असलं किंवा काहीही घडलं, आपल्या मनाविरुद्ध काही घडलं, नुसतंच वस्तूची आवडती नावडती असं नाही, तर काही गोष्ट अशी घडली की ही माझ्या मनासारखी नाही झाली किंवा माझ्या मनासारखी झाली, तरी देखील त्याच्या चित्ताचा समतोल असतो. असा हा 9वा श्लोक आपल्याला अभ्यासायचा आहे. असा ज्ञानी माणसाचा योग्याचा गुण पाहताना हा घर, पत्नी, मुलं बाळं म्हणजे अगदी स्थावर जंगम, घर म्हटल्यानंतर सगळंच त्याच्यामध्ये आलं. आपली जी स्थावर जंगम मालमत्ता आहे या संबंधी त्याला ममत्व वाटत नाही. माझं म्हणून जोमावून ठेवत नाही. आम्ही सुद्धा नुसतं तोंडाने म्हणतो की हे सगळं इथेच ठेवून जायचं आहे, हे सगळं इथेच ठेवून जायचं आहे, पण तरी याच्यामधलं ममत्व आमच्याकडे आम्हाला असतंच. आणि याला मात्र नाही. अगदी आपल्या जवळ असणाऱ्या वस्तू किंवा आपल्या संगतीत असणारी माणसं यांच्या संबंधीसुद्धा ती जी काही जवळीक असते, आपले भाऊ, आपल्या बहिणी, आपले मित्र, आपले शेजारी, असं जे की आपलं असतं हे सगळं ठीक आहे, पण त्या वस्तू आणि त्या व्यक्ती ह्या माझ्याच जवळ असल्या पाहिजे किंवा या माझ्याच आहे, यांनी अन्य कोणाशी नाही मैत्री करताना असं काही विचार करण्याचं कारण नाही आहे. असं आपल्यासारख्याच जो होतं की हा जवळचा म्हणजे माझ्या जवळचा मित्र आहे
असं आपण दाखवतो की ती जवळीक आहे तर ती माझ्याशी जवळीक आहे. तसं ह्याचं नसतं. हा सगळ्या जगाशी त्याची मैत्री असते. आपला आपला तसा प्रयत्नही असतो की आपली मैत्री अगदी मोठ्या मोठ्या लोकांशी आपली ओळख आहे असं मुद्दामून दाखवण्याचा पण आपल्याला प्रयत्न करायचा असतो. याचं तसं नसतं. आपल्याला हवी असणारी वस्तू, आपल्याला आपल्याजवळ असणारी व्यक्ती, त्याच्या असं मालकी हक्क सांगावा असं काही नाही. हे माझं आहे. लहान मुलं असतं ना, ते पॉझेसिव्ह असतं की माझं आहे, आई माझी आहे. आपण आईला घेऊन जाते मी आता की लगेच तर नाही माझी आहे. म्हणजे हे जे काही आहे तसं आपल्या बाबतीत असतं. हा मात्र कसा असतो तर हे सगळं आपल्या सगळं जग जायचं कुठे ममत्वाने अडकत नाही, कुठे आसक्तीत अडकत नाही. म्हणून त्यांनी म्हटलं आसक्तीला नविश्वंग पुत्रदार गृहादिशो. आपल्यात काय होतं, आपली भांडी कोंडी वस्तू, दागदागिने जे काही आपलं आहे, किंवा अगदी बायकांचं प्रेमाची गोष्ट म्हणजे साड्या, या सगळ्यांमध्ये आपण अडकलेलो असतो. आता एक गोष्ट आहेच की आवडणं किंवा हवीशी वाटणं, हे त्यातल्या त्यात ठीक आहे. एखादी गोष्ट आवडली, दुकानात पाहिली, बाहेर लावली होती, छान आहे, वाटलं घेऊ का काय असं मनात पडालं, अशा गोष्टी स्वाभाविक आहे. पण तरी देखील असं नको म्हणूया की तोपर्यंत ती आसक्ती नाही आहे. पण समजा बघितली, हवीशी वाटली, आवडली, इतपत ठीक आहे. ती जर आपण घरी आणली म्हणजे आता ती आपली झाली ना, म्हणजे मालकी झाली ना. ती मालकी प्रस्थापित झाली की मग ती नीट ठेवणं, 4 लोकांना दाखवणं, ते वापरणं, पुन्हा त्याची कुठे खराब होता कामा नये, चोरी होता कामा नये याची काळजी घेणं, हे सगळं पाहणं आलं. म्हणजे ही जी मालकी आहे ती मालकी जबाबदारीची आली. म्हणजे मालकीबरोबर जबाबदारीची भावना पण आली. आणि मग ते सगळं तशी जबाबदारी पार पाडायला हवी, ती नाही पडली तर त्याचं भय पण आलं. अशा सगळ्या गोष्टी त्या आसक्तीतून एकावर एक येतात. मुलाबाळांच्या, पत्नीच्या किंवा पतीच्या बाबतीतसुद्धा आपण इतके पॉझेसिव्ह असतो, ते त्याचं कारण तेच आहे. पराकुटीचं हे माझं आहे अशा प्रकारचा भाव असतो. इतके आपण आसक्त असतो. आणि ती जी आसक्ती किंवा ते जे ममत्व आहे. आता ह्याच्यातसुद्धा कसं असतं की आईवडील आणि मुलं बाळं, इथे त्यांनी आपल्याला देताना कसं दिलं आहे बघा, शब्दसुद्धा पुत्रदार गृह. आपली मुलं बाळं, पती पत्नी दिलं आहे आणि गृह दिलं आहे, आईवडील दिलेले नाही आहेत. आता आईवडिलांच्या बाबतीत काय असतं, मुलंही आपली असतात, आईवडील पण आपले असतात. पण आईवडिलांवर आपलं प्रेम असतं, आईवडिलांबद्दल आपली जवळीक असते, पण आपली आईवडिलांबद्दल आसक्ती नसते. म्हणजे अगदी मालकीची भावना अशी नसते आपली. अगदी ते आपले असतात, आपण त्यांचं सगळं करत असतो, त्यांची देखभाल करत असतो, औषधपाणी करत असतो. तर कसं त्यांनी काय केलं पाहिजे की आपण त्यांच्याशी कसं हे केलं पाहिजे ह्याच्याबद्दल आपला सगळा छान गोड आग्रह असतो. ते जसं आहे तसं आपण सगळं स्वीकारलेलं असतं. त्यांचं वय, त्यांचं नातं हे लक्षात घेऊन आपण त्यांना काय आवडेल तशा सगळ्या गोष्टी करत असतो. अगदी बरोबर आहे, ते सगळं करणं हे आपलं कर्तव्य आहे. अगदी उत्तमपणानं ते करतोसुद्धा. पण आपण त्यात आसक्त नसतो. मुलं मात्र कसं आहे, मुलं बाळ मात्र आपली मालकीची भावना असते, माझी मुलं. त्यामुळे तिथे मात्र आपला एक मालकीपणा असतो. जरा मूल आजारी पडलं की आपण सगळं घर आजारी झाल्यासारखं होतं. म्हणजे अगदी सगळं घर उदास होऊन जातं. हल्ली तर वेगवेगळे विषय, हल्ली मुलांचा अभ्यास हा फार मोठा आईवडिलांना चिंतेचा प्रश्न असतो की जणू काही त्या मुलांना चांगले मार्क मिळवणं ये न काही न प्रकारणं. आता तर सध्या हा विषय बोलणंसुद्धा आवश्यकता पण आहे बोलण्याची. म्हणजे जितकं पेपर फुटीचं मोठं प्रकरण झालं आहे, ज्या लाखो रुपये टाकून घेतले पालकांनी, त्या पालकांबद्दल काय बोलावं असा प्रश्न येतो की मुलांना मार्क्स मिळावेत, मुलांना चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळावा, हे जे काही आईवडिलांना वाटतं त्यासाठी काहीही करायची तयारी असते. ते आपण केलं पाहिजे अशी ती एक भावना असते पालकांची. आणि ते जे काही ममत्व आहे, ती जी काही आसक्ती आहे, त्याच्यासाठी त्यांनी आईवडील लिहिलं नाही. आईवडील पण आपले असतात, त्यांच्या बाबतीत पण आपण कर्तव्यकर्म करत असतो. पण मुलं ही गोष्ट वेगळीच आहे. मुलांच्या हल्ली असं मुलांच्या परीक्षा असल्या की पालकांना अगदी म्हणतात तसं त्यांची झोप उडालेली असते. त्याला वेळच्या वेळी खाऊ घालणं, त्याला वेळच्या वेळी उठवणं, पाहिजे तर रजा घेऊन घरी राहणं, हे सगळं जे काही ते ममत्वामुळे, त्याचं भलं व्हावं, त्याचं चांगलं व्हावं ह्याच्यासाठी त्यांची जबाबदारी आहे आईवडिलांची असं ते मानतात. ही जी काही ममत्व आहे, ही जी काही आसक्ती आहे, मुलांबद्दलच्या ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत, या सगळ्याचा विचार केला तर ते अडकणं आहे. कारण आपणच आपल्या मुलांबद्दलच्या ज्या आपल्या अपेक्षा आहेत त्या वाढवलेल्या असतात, त्याचं ओझं त्या मुलांवर टाकलेलं असतं. प्रत्येक वेळेला आपल्या अपेक्षेप्रमाणे सगळं घडेलच असं काही म्हणता येत नाही. कारण असं असतं की आपल्या ढीग अपेक्षा असतील तरी त्याचं म्हणून एक काहीतरी प्राक्तन तो घेऊन आलेलाच आहे ना, त्याचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेच ना. त्यामुळे हे सगळं आपण त्या ममत्वामुळे लक्षातच घेत नाही आणि आपल्याला जे वाटतं तसं घडावं असे आपले प्रयत्न चालू असतात. कारण ते माझं आहे ना,
तर मी ठरवणार त्याचं काय करायचं आहे, अशी एक भावना असते. आणि त्यामुळे भोवताली काय गडबड होते ती आपण पाहतोच आहे. आता हे जे की आईवडील मुलांना जन्म देतात, विशिष्ट वयापर्यंत पालनपोषण करतात, त्यांची काळजी घेतात, उत्तम त्यांच्यावर संस्कार करतात, सगळं करतात. पण प्रत्येक वेळेला त्या मुलांनी त्याची प्रारब्धाची सुटकेस आहे त्याच्याजवळ, हे आपण लक्षात घ्यायला हवं, ते मात्र विसरतात. आणि त्यामुळे त्या आसक्तीचा, ममत्वाचा जो काही विपरीत घटना घडते, विपरीत काही घडतं, त्या मुलाबद्दलच्या त्याच्या अपेक्षा आईवडिलांच्या ज्या असतात त्या पुऱ्या होऊ शकत नाही मुलाकडून. आणि हे घडतं कारण त्याचं असं आहे की प्रत्येकाचं जे व्यक्तिमत्व आहे, ते प्रत्येकाचं व्यक्तिमत्व, प्रत्येकाचं जीवन हे वेगळ्या पद्धतीने घडत असतं. जे ठरलेलं असतं तसंच घडत असतं. त्याच्या कर्माप्रमाणे, त्याच्या प्रारब्धाप्रमाणे, त्याच्या प्रार्थनाप्रमाणे घडतं. आता आपल्याजवळ असावं, आपण प्रेम करावं, आपण मदत करावी, पण आपण फार अपेक्षा ठेवणे. आपली मुलं आहेत पण करावं सगळं, पण हेच घडलं पाहिजे, असंच घडलं पाहिजे असं आपण करू नये. या जगात येताना आपण एकटे येतो, जाताना आपण एकटे जातो. अनेक जण आपल्याला मधल्या काळामध्ये भेटतात. काही काळ आपण एकत्र प्रवास करतो, आपण एकत्र राहतो, सुखदुःखाच्या गोष्टी करतो आणि नंतर प्रत्येकजण आपल्या वाटेला जातो. हेच खरं आहे. अगदी आपलं मूल झालं तरी काय, हेच घडतं. गदिमा म्हणतात ना, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्या अशा निराश करण्या किंवा निगेटिव्ह गोष्टींचा आपल्याला विचार करायचा नाही, पण हे सत्य आहे. त्यामुळे हे सगळं लक्षात घेऊन गीता जे आपल्याला सांगते की ज्ञानी माणूस असा अलिप्त राहतो. ज्ञानी माणूस हा या सगळ्यांपेक्षा म्हणजे कुठेही ममत्वात तो अडकत नाही. ह्याचा काय अर्थ आहे तो आपल्याला समजावं म्हणून वाटेल निगेटिव्ह, पण निगेटिव्ह असलं तरी ते सत्य आहे. विवेकानं आपण जर समजून घेतलं तर आपल्याला आपण आपली कर्तव्य कर्म पण करू, अगदी आनंदाने कर्म करू, प्रेमही आपलं राहील आणि कर्तव्य चोख बजावलं गेलं तर आसक्ती अपेक्षा न राहता हे सगळं घडेल. कारण ज्ञानी माणूस, तो क्षेत्रज्ञ, तो योगी असं करतो. प्रत्येक जीवाची जी काही धाव आहे ना, तो जिथून आला आहे तिकडे आहे. प्रत्येकजण परमात्म्याकडे जाणार आहे. आपण परमात्म्याकडून आलो आहे तिकडेच आपल्याला जायचं आहे. हा जो काही प्रारब्धानं ठरवल्याप्रमाणे त्याचा प्रवास घडणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे जे काही हा जो क्षेत्रज्ञ आहे ते पण सगळ्यांवर प्रेम करतात. आपण गुणांची यादी सुरुवातीला पाहिली, सगळ्यांवर त्यांचं प्रेम असतं. त्यांची बुद्धी ही सगळी समत्वाची असते, सगळ्यांकडे ते समान नजरेनं पाहतात. त्यामुळे असं काही मानायचं कारण नाही की ते अगदी वृक्ष आहेत, त्यांना काही कशाबद्दल कोणाबद्दल प्रेमच नाही असा नाही आहे त्याचा अर्थ. पण ते कुठेही आसक्त नसतात. सगळं करूनसुद्धा अलिप्तपणानं राहण्याची जी काही कला आहे ती त्यांना बरोबर साधलेली असतात. हे आपण लक्षात घ्यायला हवं. सगळे उपभोगही प्राप्त व्हावे आणि शाश्वत सुखही प्राप्त व्हावं. दोन्ही गोष्टी कशा मिळतील? शाश्वत सुख हवेत तर हे सगळं अलिप्तपणाने आपल्याला घेता आलं पाहिजे, कुठे ममत्वाने अडकता कामा नये. आणि उपभोग घ्यायचे असतील तर त्या उपभोगात राहिल्यावर मग ह्या सगळ्याकडे पाठ फिरवली जाईल. त्यामुळे जर का आपल्याला शाश्वत सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर या सगळ्या भोगवृत्तीतून आपल्याला बाहेर यायला हवं. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा, असं समर्थाने आपल्याला सांगितलं. की खरंच देवाशी सख्य करायचं असेल, देवाच्या सख्यतेसाठी पडाव्या जीवलगांशी तुटी, मग नाही कुठे अडकायचं. जीवलगांशी तुटी पडायचं, हे माझं हे माझं हे माझं असं नाही करायचं. आणि सर्व अर्पावे शेवटी, किती सर्व म्हणजे प्राण तोही वेचावा. अगदी पंचप्राणसुद्धा त्या भगवंताच्या सख्यत्वासाठी करावे. जो संसार दुःखे दुःखवला, तो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थविषयी. खरंच परमार्थ साधायचा असेल तर आपल्याला काय करायला हवं, तर ह्या संसार दुःखातून बाजूला होऊन, म्हणजे त्या दुःखात न अडकता, त्रिविध तापामध्ये न अडकता, आता हे सगळं केल्याशिवाय परमार्थ साधणार नाही. याचा अर्थ असा आहे की ह्याच्यात अडकायचं नाही. हे गृहीत धरायचं की ह्या सगळ्या गोष्टी होणारच, पण त्याच्यात आपण अडकायचं नाही. आणि दुसऱ्या ओळीमध्ये नित्यांच्या समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तीषु, इष्ट अनिष्ट, योग्य अयोग्य, आवडतं न आवडतं, सुखाचं दुःखाचं, हे जे काही परस्पर विरोधी गोष्ट आपल्याला दिसतात, काहीही जरी असलं तरी मनाचं समत्व ढळू न देता राहायचं. मन कसं तर समचित्त ठेवायचं, असं हा ज्ञानी माणूस करतो. असं ज्ञानी माणसाचं 9व्या श्लोकामध्ये महत्त्वाचं लक्षण ते सांगतात. लोकमान्य टिळकांचं उदाहरण देतात की अहो, कोर्टामध्ये शिक्षा झालेला हा माणूस पोलिसांच्या गाडीत बसला आहे आणि पोलिसांच्या किती वाजले,
आणि चक्क उपरणं घेतलं डोळ्यावर आणि झोप लागली की हो. आता ती वेळ, ते सगळं एकूण वातावरण, पोलिसांची गाडी, आपली काहीही चूक नसताना आपल्याला झालेली शिक्षा, या सगळ्या गोष्टींचा परिणाम नसेल का हो झाला? पण हे जे ज्ञानीपण आहे, हे जे योगीपण आहे, या सगळ्या भोवतालच्या गोष्टी याच्या जशा घडायच्या असतात त्या परमात्म्याच्या इच्छेनं घडणार आहेत. ज्ञानी माणसाचं वर्णन केलं, सुख दुःख काय असेल, योग्य अयोग्य, आपल्या मनासारखं आपल्या मनाविरुद्ध काहीही जरी असलं तरीसुद्धा इष्टनिष्ट समान, योग्य अयोग्य हे समान मानणारे लोकमान्य टिळक होते. कारागृहामध्ये लोकांना वाईट वाटायचं की काय हे लोकमान्यांना अशा पद्धतीने तुरुंगात राहावं लागतं आहे. लोकमान्य म्हणाले, मला खूप कामं आहेत, मी तुरुंगात राहून करायची कामं करीन ना आता. त्यांच्या दृष्टीनं ही शिक्षा असली तरीसुद्धा तिथे काही काम करता येईल. हा जो काही विचार आहे याला म्हणायचं समत्व, याला म्हणायचं दोन्हीकडे एकच विचार, इष्ट असो अनिष्ट असो, मनासारखं घडो मनाविरुद्ध घडो. अन्यायकारक झालं असलं तरीसुद्धा त्यांनी ते कायदा त्यांच्या हातात आहे ना, त्यांनी शिक्षा दिली ना तर ती शिक्षा मी भोगेन आणि त्यावेळेला मी हे असं करेन, अशा प्रकारचा विचार केला. हे तर असामान्य झालं. पण तुमच्या आमच्या जीवनातसुद्धा आवडणारं नावडणारं, सुखाचं दुःखाचं, अशा सगळ्या गोष्टी असतातच. आणि मग या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याचा जर आपण विचार केला तर त्याला जीवन याचे नाव आहे. हे असंच असतं आयुष्यामध्ये. मग असंच जर आयुष्यात आहे, कारण नुसतं केवळ सुख, केवळ चांगल्याच गोष्टी अशा नाही होणार. नेहमीच यश मिळेल, नेहमीच आपलं आरोग्य चांगलं राहील, नेहमीच आपल्याला सुखच प्राप्त होईल, कधीच दुसरं काही म्हणजे हे सगळं सुखच कायमचं वाटायला येईल असं कुणाच्याच बाबतीत होत नाही. प्रत्येकाला काहीतरी चढ उतार जीवनामध्ये असतातच. म्हणून समजतात जगी सर्वसुखी असा कोण आहे, हा प्रश्नच आहे, कोण आहे असं जगामध्ये. आणि म्हणतात विचारी मना तूच शोधून पहा ना, जरा विचार कर, भोवताली जरा नजर टाक आणि खरंच जगामध्ये असा कोणी सुखी तुला मिळतो आहे का पहा. तर चढ उतार हे जीवनामध्ये प्रत्येकाच्या असतात. दुःख असतं, काहीतरी अपयश येतं, काहीतरी व्याधी होतात, हे सगळे प्रसंग येतातच. त्यातून त्या सगळ्या प्रसंगामध्ये आपण किती दुःखी व्हायचं हे विचारात घेतलं पाहिजे. खऱ्या गोष्टी घडतातच, पण त्या सगळ्यामध्ये हे असंच घडणार होतं, ईश्वराच्या इच्छेनं हे घडणार होतं. निर्णय कारणं त्या माझ्याच बाबतीत का, आता उर्वरित जीवन कठीणच आहे, आता मी काय करू, माझ्या सगळं भोवताली काळोख आहे, काही असा विचार करायचं न करता हा ज्ञानी माणूस म्हणतो तसं किती दुःख व्यक्त करायचं याचा विचार करायला. आपलं कसं आहे माणसाचं मन थोडं विचित्र आहे. इतका छोटासा जरी प्रसंग आला तरी मनाला कधीकधी तो एवढा लागून राहतो. असते छोटी गोष्ट, कोणीतरी काहीतरी आपल्या मनाला लागेल असं केलेलं असतं आणि तेवढ्या अशा गोष्टींनी आपल्या मनाची शांती, मनाची स्थिरता आपली बिघडते आणि मग आपण अगदी डिस्टर्ब होतो. आपला नेहमीचा हा शब्द आहे आपला की मी आज अगदी डिस्टर्ब आहे. खरं तर प्रसंग येतो आणि जातो, निघून गेलेली असते, गोष्ट घडून गेलेली असते, काळ निघून गेलेला असतो. पुन्हा ते आठवण्याचं खरं काही कारण नसतं. धीरानं घेणं, थोडंसं मन मोठं करून त्याच्याकडे बघणं हे खरं महत्त्वाचं असतं. भगवंतानी अर्जुनाला हे यापूर्वी सगळं सांगितलं होतं, आत्ताच सांगितलं असं नाही आहे. सुखदुःख येणारच, पण हे सगळं कालाधीन असतं, त्याप्रमाणे घडणार असतं. प्रसंगामध्ये आपण आपल्या मनबुद्धीचा समतोल राखायचं, जे काही घडलं आहे त्याच्याकडे समत्वाने बघायचं, धीराने प्रत्येक गोष्ट घ्यायची, प्रसंगाला कसं सामोरं जायचं ते फक्त पाहायचं आणि सामोरं जायचं, थोडी आपली सहनशीलता वाढवायची. असं सगळं भगवंतानी आपल्याला म्हणजे अर्जुनाला सांगितलं, पर्यायाने आपल्याला थोडी चिकाटी लागते या सगळ्यामध्ये, असं एकदम येत नाही, वारंवार असं करूनच येतं. ही सगळी आवश्यक गोष्ट आहे असं गीता आपल्याला सांगते. भगवंताने आपल्याला असंही सांगितलेलं असतं की खरी शहाणी जी माणसं असतात ना, त्या घडून गेलेल्या गोष्टींबद्दल, भूतकाळाबद्दल, पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल किंवा वर्तमानातल्या घटनांनीसुद्धा विचलित होत नाही. जे काही घडत आहे किंवा घडून गेलेलं आहे याच्याबद्दल ते विचलित होत नाही. खरोखरच आम्ही विचलित होतो. दूरदर्शनाच्या बातम्या आणि ती मनाला यातना द्यायची चित्र पाहिली की 15, 16, 17 वर्षाच्या तरुण मुली इतकं वाईट बोलत आहेत, ते आपल्यासारख्यांचं सहन झालं नाही. पटकन टी व्ही बंद करून टाकावा आणि अगदी ऐकून असं आपल्याला वाटलं की काय हे, अगदी शत्रूबद्दलसुद्धा नाही असं बोलता का, असं आपल्याला वाटलं. वयाने मोठे आपल्या आजोबांच्या जागी असणाऱ्या माणसाबद्दल आपण काहीही बोलावं, पण तेच बघा जो विचारी आहे, ज्ञानी आहे, हा माणूस कसा वागतो.
दाताने जीभ चावली म्हणून दात का तोडायचे? असू दे, त्या मुलांचं चुकलं असेल, त्या चुका मुलांनी दुरुस्त करू दे. किती मनाचं मोठेपण हे गीता शिकवते आहे की होऊन गेलेल्या घटनेबद्दल भूतकाळातली असो नाही तर वर्तमान काळातली असो आपल्या मनाविरुद्ध घडली आहे, चुकीची घडली आहे, दुःखदायक घडली आहे, तरी देखील त्या घटनांनी आपण विचलित व्हायचं नाही. भोवतालीच आपण पाहिलं ना तर आपल्याला गीता काय सांगते हे पावलं कळतं. भविष्याची चिंता तर करायचीच नाही आहे. भविष्याची चिंता आता असं आहे की आम्ही सर्वसामान्य मंडळी विचार करतो की भविष्याची कुठे पैसे कसे गुंतवायचे, कुठे इंटरेस्ट आपल्याला जास्ती मिळेल, हा विचार जो आहे तो वेगळा आहे. त्याच्यासाठी खटपट लटपट वेगवेगळी करण्याचं काय, एकदा निर्णय घेतला त्याप्रमाणे करायचं, असा विचार ह्याच्यातला घ्यायचा, करायचंच नाही. आणि आपल्या भविष्याची चिंता आणि उद्याचा काही विचार असा त्याचा अर्थ नाही आहे. पण त्या भविष्याच्या चिंतेमध्ये मशगूल राहायचं नाही. ते केला विषय संपला आणि आपल्या गीता जे सांगते की आपल्या जीवनाला जी काही दिशा दिलेली आहे त्याप्रमाणे वागायचं, असा त्याचा अर्थ. गीतेचं जे प्रमुख सूत्र आहे ते हेच आहे की बुद्धीचं समत्व साधायचं. काय योग्य बुद्धीला कळतं त्याप्रमाणे त्याचं आचरण करायचं. आता मार्ग कुठला, कर्ममार्ग असू दे, भक्तिमार्ग असू दे, योगमार्ग असू दे, काहीही असू दे, कुठल्याही मार्गाने जा, बुद्धीचं मनाचं समत्व पाहिजे. म्हणजे आपल्याला यापूर्वीसुद्धा म्हणजे आता 13व्या अध्यायापर्यंत आपण आलो आहे, पण पूर्वी सुखदुःख समे कृपा लाभालाभो जयाजय, सुख दुःख लाभ हानी जय पराजय हे सगळं समानतेनं पाहायचं असं पूर्वी सांगून झालं आहे. आणि ततो युद्धायुज्यस्व नैवम पापमवाप्स्यसि असं भगवान सांगितलं आहे. आणि मग तू काय कर, असं सगळं पहा, सुख दुःख यश अपयश हे सगळं समत्वाने पहा आणि युद्धाला तयार हो, तुला पाप लागणार नाही. असं समत्वाने पाहिलंच तर तुला पाप लागणार नाही. कारण तू जे करशील ते न्यायासाठी करशील, तुझ्या स्वार्थासाठी तू हे करणार नाही आहेस. जेव्हा तू समत्वाने पाहशील तेव्हा तू जे करणार आहेस, युद्ध जरी करणार आहेस तरी त्या युद्धाचं पाप तुला लागणार नाही आहे. तू समत्वाने ते करणार आहेस, न्याय्य गोष्ट काय आहे त्याच्यासाठी तू करणार आहेस असं पूर्वी भगवंतांनी सांगितलं आहे. पुढे भगवंतांनी योग युक्त कर्म कर असं पण सांगितलं आहे. म्हणजे योगस्थ कुलकर्माणी संगन त्यक्त्वा धनंजय, अर्जुनाला सांगितलं, अर्जुना योगयुक्त कर्म कर म्हणजे आसक्ती टाकून कर्म कर. योगयुक्त कर म्हणजे काय, तर आसक्ती ठेवून कर. मला हे हवं आहे, मला राज्य हवं आहे म्हणून अर्जुन युद्ध करतच नव्हता. न्यायाने असं वागलं पाहिजे. जे काही अर्ध राज्य जाऊ दे, पण जे तुम्ही आम्हाला खांडणवंत त्याचं जे काही आम्ही केलं आहे तेवढं पुरतं तरी आम्हाला द्या, तेही दिलं नाही आणि फसवणूक केली, अन्याय केला, त्याच्या विरुद्ध आहे. सर्व प्रकारचे जे काही आपण महाभारतातले सगळे प्रसंग आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे त्यावेळेला आपण म्हणजे गीतेच्या अगोदर घडलेल्या सगळ्या घटना आठवल्या तर भगवंत काय सांगतो आहे अर्जुनाला, काय युद्ध कर, तर न्यायासाठी कर, स्वार्थासाठी तू युद्ध करू नको, योगयुक्त कर्म कर असा त्याचा. आणखी जो सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. अंतःकरणाची स्थिरता कायम ठेव. जे काही आपण करतो आहे तिथे असं चंचल नको राहू, अविचल राहा आणि जे काही स्थिर बुद्धीनं तुला करता येईल त्या समत्वाला योग असं म्हटलं आहे. किंवा जिथं आत्मानं प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोग. सगळ्या किती वेळा ह्या गोष्टी भगवंतांनी यापूर्वी सांगितल्या. शीत उष्ण सुख दुःख मान अपमान या सगळ्यामुळे जराही हा योगी किंवा हा ज्ञानी किंवा हा जो क्षेत्रज्ञ आपण म्हणतो आहे जराही विचलित होत नाही. आता किती परस्पर विरुद्ध गोष्ट आहेत ना, शीत उष्ण यश अपयश सुख दुःख परस्पर विरोधी, तरी देखील तो समत्वाने बघतो, विचलित होत नाही. त्याचं जे काही मन बुद्धी आहे, इंद्रिय आहे, ती त्याची सगळी ताब्यात असतात, म्हणून तो समचित्त असतो. सगळ्या गोष्टींकडे सगळ्या माणसांकडे समभावनेनं पाहणं हे त्याला साधलेलं असतं. म्हणजे भक्तिमार्गात जे देखील जे भूत ते मानिजे भगवंत असं भक्तिमार्गात सांगतात. ही जी काही चित्ताची समता आहे, सगळे काय जे आहेत प्रत्येकामध्ये तर भगवंतच आहे असं त्या भक्तिमार्गी जो भक्त आहे तो म्हणतो. अगदी किडा मुंगी मांजर कुत्रा वाघ हत्ती माणूस सगळीकडे काय तो ईश्वर आहे अशी जी काही चित्ताची त्याच्या समता असते. म्हणून त्याला असं म्हटलं आहे इष्टानिष्टतेचं काही योग्य अयोग्याचा प्रश्न ती सगळीकडे भगवंतच आहे. मग आपण नेहमी उदाहरण घेतो की आपल्या संस्कृतीत आहेत प्रत्येक वस्तूमध्ये, जीवात काय सजीव असू दे निर्जीव असू दे सगळीकडे भगवंत आहेच आहे. म्हणून तुळशीची पण पूजा करायची, म्हणून पाय लागला तर नमस्कार करायचा, म्हणून अग्नीची प्रार्थना करायची, कावळ्याला घास घालायचा, गाईला घास घालायचा, सगळ्यांमध्ये तो परमात्मा आहे असा जो एक संस्कार आपल्यावर असतो
तो भक्तिमार्गी जो आहे तो विचार केला. समजा ज्ञानमार्गी आहे, ज्ञानमार्गाला सुद्धा सुख दुःख इष्ट अनिष्ट सगळीकडे त्याला समत्वानेच पाहायचं असतं. म्हणजे आता हे बोलायला सोपं आहे, सगळीकडे समत्वाने पाहायचं हे बोलायला सोपं आहे, पण अंमलात आणायला कठीण आहे. ज्ञानी जो आहे तो प्रत्यक्ष तसंच आचरण करतो, समत्वाने वागतो. विचार असा आपण करायचा की एखाद्याला जे योग्य वाटतं किंवा एखाद्याला जे आवडतं ते इतरांना अयोग्य वाटू शकतं. आपल्याला एखादी गोष्ट आवडते किंवा आपल्याला अशी अशी गोष्ट व्हावी असं वाटतं, ते दुसऱ्याला तसं वाटतं असं नाही, पण त्याच्याबद्दल आपल्याला जे वाटतं तेच बरोबर आहे आणि त्याला जे वाटतं ते चूक आहे असं मानायचं की काय नाही. त्याला जे वाटतं ते त्याच्या दृष्टीने बरोबर असतं. तो जे वागतो आहे तो त्याच्या सत्सविवेक बुद्धीला धरून वागतो आहे असं समजून आपण कल्पना वेगळ्या असू शकतात, विचार वेगळे असू शकतात, व्यक्तिपरत्वे सगळी भिन्नता असू शकते. जगामध्ये सगळं चांगलं किंवा सगळं वाईट असं काहीच नसतं. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगलं, प्रत्येक माणसामध्ये काही गुण हे असतात. त्यामुळे आपण सगळंच्या सगळं वाईट एखाद्या माणसाशी आपलं जमलं नाही तर त्याच्यावर पूर्ण फुली असा हा ज्ञानी नाही करत. तो म्हणतो ठीक आहे, त्या विषयापुरतं नाही आमचं जमलं, पण बाकी काय प्रत्येकात गुण आहे, प्रत्येक माणसामध्ये भगवंत आहे असा विचार हा क्षेत्रज्ञ, हा ज्ञानी माणूस करत असतो. कारण जगामध्ये वाईट काहीच नसतं, जगामध्ये कोणी वाईट व्यक्ती नसते, जगामध्ये वाईट वस्तू नसते. अगदी काटेरी हे दिसलं तरीसुद्धा त्याच्याजवळ काही गुण असतात. निवडुंग झाला तरी तो देखील शेताला कुंपण घालण्यासाठी लागतोच की हो. अशा पद्धती कडूझर जरी असलं तरी त्या औषधाला गुणकारी असतंच किंवा कुठल्या तरी रोगाला. अशा सगळ्या अजिबात गुण नाहीत, अजिबात टाकाऊ अशी कुठलीच गोष्ट नसते असं पण लक्षात घ्यायचं. आणि होता आणखीच जो असं बघा, पूर्वी एखादी गोष्ट आपल्याला आवडत नव्हती, आपला हा अनुभव असतो की लहानपणी अजिबात गोड न आवडणारे वय वाढल्यावर गोड आवडायला लागतं. किंवा आपल्या स्त्रियांच्या बाबतीत तर आपल्याला माहितीच आहे की आपण विवाहानंतर आपल्या नवीन घरामध्ये प्रवेश केल्यावर कितीतरी आवडीनिवडी आपल्या आधीच्या घरात म्हणजे माहेरी ज्या असतात त्या तशाच्या तशा काही इकडे राहत नाही आणि त्या आवडीनिवडी जवळ आपण विसरून जातो आणि ह्या घरात असेल त्याचीच आपल्याला आवड लागून जाते की नाही. त्यामुळे हे स्वाभाविकच आहे. एखादी गोष्ट आवडती होते, एखादी आवडती असते आणि ती आता इतिहास जमा होते, असं सगळं आपलं होतं की. त्यामुळे आपल्याला काय हवं आहे असं इतरांकडून आपण अपेक्षा करायची नाही. अन्य मंडळींनी कसं वागावं, त्यांनी काय म्हणावं असा पण विचार आपण करायचा नाही, अशी अपेक्षा ठेवायची नाही. त्यांच्या कुठल्याही आचरणाचा, त्यांच्याही कुठल्या वागण्याचा आपल्याला राग येतो आहे किंवा त्यांच्या कुठल्या वागण्यामुळे आपण निराश होतो आहे असा पण विचार करायचा नाही. सगळं याचा अर्थ असाच आहे की इतरांना बदलायला जायचं नाही, त्यांना काय करायचं ते करूया. चुकीचं असेल ते दुरुस्त करण्यासाठी सांगण्याचं काम असलं तरी ते आपण करायचं, पण ते झालंच पाहिजे असा आग्रह धरण्याचं काही कारण नाही आहे. अशा प्रकारचा विचार ते आपल्याला करायचा आहे. जो साधक असतो तो स्वतः बदलायला तयार असतो. जो स्वतः बदलायला तयार असतो त्यालाच साधक म्हणायचं. की आपल्या बाबतीत बघायचं की आपलं एखादं चुकीचं काही चाललं आहे, दुसऱ्या कोणी आपल्याला सांगितलं की असं नाही असं, तर आपण ते करायला तयार असतो का? कधी आपलंच बरोबर आहे असाच आपण हे का करतो आहे का अशी आपण परीक्षा करायची. आणि मग त्यावर ठरवायचं की आपण जर दुसऱ्याचं काहीतरी चुकीचं आहे असं सांगायला जातो, त्याला जर ते पटत नसेल तर आपण सांगणं आपलं काम आहे, पण म्हणून तसंच झालं पाहिजे आणि तसं नाही झालं म्हणून राग येणं या गोष्टी करायच्या नाही. समत्व जे साधायचं आहे त्याच्यासाठी या गोष्टीची आवश्यकता आहे. आपण भगवंताचा विचार केला तर ह्या विश्वाचा नियंता येतो. प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ भगवंत देत असतो. प्रत्येकाचा त्या ह्याच्याप्रमाणे स्वभाव बनलेला असतो आणि त्या स्वभावाप्रमाणे तो वागतो, स्वाभाविकच आहे. हे सगळं त्या नियंत्यातली लक्षात घेऊन म्हणतात तसं भगवंतानी जे काही आपल्याला देह दिला आहे, त्या काय मन दिलं आहे, याचा सगळ्याचा आपण उपयोग करत असतो. जे जे चांगलं आहे, जे जे सत्य आहे, जे जे काही पवित्र आहे ते सगळं चांगलं घ्यावं, ज्ञानकोण गोळा करावे असं खरं म्हणजे आपण करावं. अशा प्रकारचा विचार साधकाचा असावा. भगवंताजवळ मागावं की भगवंताजवळ मागावं, आपल्याला जे काही हवं आहे ते भगवंताजवळ मागावं. खरं तर असं आहे की भगवंताजवळ मागताना आपण एक मागणं कुणाहीबद्दल दोषदृष्टी देऊ नकोस, दुसऱ्यातले दोषच दिसतील अशी दृष्टीच मला देऊ नको, असंच मागायला हवं. फक्त चांगलंच आपल्याला त्या माणसामधलं दिसेल
त्या वस्तूंमधलं दिसेल. आपलं होतं की एखादा आंबा छान दिसतो आहे, हल्ली तर बऱ्याचदा असं बाहेरून इतकं फळ छान असतं आणि कापावं तर आत खराब, आणि मग काय करतो, तो खराब भाग आहे तो आपण टाकून देतो आणि जेवढा भाग चांगला आहे तेवढा खातो. हे जसं आपण करतो तसं त्या माणसामधली जे काही दोष आहे तो बाजूला करण्याची दृष्टी फक्त भगवंतानी आपल्याला द्यायची, की ते दोष दिसतील असं करूच नकोस, चांगलं दिसेल असंच मला दे, सगळ्यामधलं मला चांगलंच दिसेल. द्वेष भावना, दोषदृष्टी अशी देऊ नको. सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्यांचं हित कशात आहे तेच माझ्याकडून व्हावं. सर्वे भवन्तु सुखिनः अशी प्रार्थना भगवंताजवळ करायची. म्हणजे क्षेत्रज्ञ कसा आहे त्याचे गुण सांगता सांगता ते गुण आपल्यामध्ये कसे आणायचे याच्यासाठी आपला हा सगळा विचार चालला आहे. त्याचा तर गुण सांगून झालाच की त्याला हे सगळं समत्व साधलेलं असतं, पण आपल्या आणि त्याच्यामध्ये एवढं अंतर आहे, तर ते अंतर कमी करण्यासाठी आपण काय करायचं याच्यासाठी आपण विचार करतो आहे. तर तो असा करायचा की भगवंताजवळ मागणं मागायचं की मला दोष दिसतील अशी दृष्टीच देऊ नको, मला चांगलंच दिसेल असं पहा, सगळ्यांचं भलं होईल, सगळ्यांचं कल्याण होईल असंच विचार माझ्या मनात होते. आणि हा विचार सतत मनात असू दे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे असंच असू दे सारखं, दुसरा विचारच मनात नको. भगवंत अर्जुनाला पण सांगतायत की तू काय कर, माझ्या ठाई सगळी कर्म समर्पित कर. माझ्या ठाई केलंस की काय होईल, तुझं चित्त निरासक्त होईल, काही आसक्तीच राहणार नाही, ममत्वच राहणार नाही. असं निर्मम असं होऊन विकाररहित होऊन तू युद्ध कर. राज्य मिळवण्यासाठी युद्ध करतच नाही अर्जुन, त्यामुळे निर्मम निरासक्त अशा विचाराने तू युद्ध कर. असं त्या बरं कर्मफलाकडे पण पाहायचं नाही आहे, प्रामाणिकपणानं फक्त कर्म करायचं आहे. कर्मसिद्धांताप्रमाणे आपण विचार केला तर प्रत्येक कर्माचं फळ मिळणारच आहे, पण त्या फळाकडे बघून आपल्याला कर्म करायचंच नाही आहे. जे काही आपल्या कर्माचं फळ मिळणार आहे ते आपल्याला आनंदानं स्वीकारायचं आहे, हे तर आहेच. म्हणजे आसक्ती ठेवायची नाही, ममत्व ठेवायचं नाही आणि प्रयत्नपूर्वक चांगलंच कर्म करायचं, त्याचं फळ नक्कीच चांगलं मिळणार आहे. पण त्याचासुद्धा विचार आधी करायची आवश्यकता नाही. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशे निर्ममो भूत्वा युद्धस्वर्गत ज्वरः असं हे करतात. चिन्मयानंदांनी एक छान आपल्याला त्यांच्या ह्या श्लोकाचं जे निरूपण त्यांनी केलं आहे त्याच्यामध्ये एक छान उदाहरण दिलं आहे, पटणारं उदाहरण आहे. ते म्हणतात विमान कसं वेग घेतं, कल्पना करा विमानात प्रवास आपण सगळ्यांनी केला आहे, तर विमान जसं वेग घेतं, प्रचंड वेग घेतं आणि अगदी अलगद जमिनीपासून वर 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 चढू लागतं. अगदी ढगाच्या पलीकडे जाईपर्यंत अडथळे येतात. काही आपल्याला चढताना अनुभव असतात, थोडं कधी पोटात गोळा येतो, कधी वर चढतो आहे आपण, मग कुठेतरी धक्का बसल्यासारखं असं वाटतं. पण एकदा ते ढगाच्या आवरणाच्या पलीकडे गेलं की मग शांतपणे पण प्रचंड वेगानं, वेग प्रचंड असतो आणि शांतपणे काहीसुद्धा काही पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही, मग आपण विमानात फेऱ्यावरसुद्धा मारू शकतो आणि मग इच्छित स्थळी ते जातं. अगदी तसं साधकांनी भगवंताकडे जाण्यासाठी सुरुवातीला जे काही विषय वासना आसक्ती आहे वेगानं वर जावं. मग वेगानं वर गेलं की ह्या सगळ्या वासना विषय जे काही आहेत ते आपल्याला थोडं त्रास देतील. सगळे मोह, सगळे ममत्व हे सगळे ढग बाजूला करावे आणि त्याच्या पलीकडे जावं. पलीकडे गेलं की मग अगदी भक्तीच्या अशा शांत स्थिर, पण मग वेग आहे हां, मग इतकी वेगात प्रगती होते भगवंताकडे जाण्याची की मग जीवनाचं आपल्या सार्थक होऊन जातं. असा चिन्मयानंदांनी छान उदाहरण दिलं आहे. महाभारताचं युद्ध संपलं, युधिष्ठिर राजा झाला आणि अश्वमेध यज्ञ पण युधिष्ठिराने केला, त्याच्यामध्ये अपार वैभव पण युधिष्ठिराला मिळालं. आणि त्यावेळेला एक गोष्ट घडलं असं की कुंतीनं सगळं जे काही ऐश्वर्य, आता मुलांना राज्य मिळालं त्यामुळे सगळ्या वैभवाचा ऐश्वर्याचा सगळं प्राप्त झाले ते, पण कुंतीने या सगळ्याचा त्याग केला आणि तिने मुलांना सांगितलं की मी वानप्रस्थात करणार आहे, मी वनात राहायला जाणार आहे. खरं तर पांडवांचं मातेवर अतिशय प्रेम आहे. युद्ध करण्यासाठी सुद्धा मातेनेच त्यांना आज्ञा दिलेली होती आणि तिला सुखात ठेवावं, तिचं ऐकावं, तिच्या आज्ञेत राहावं, तिच्या वात्सल्याचा छायेमध्ये आपण राहावं, हे स्वाभाविकच या मुलांची इच्छा होती. आणि आता राजवैभव ऐश्वर्य सगळं प्राप्त पण झालेलं आहे आणि त्यामुळे स्वाभाविक मुलांनी आईला विनवलं की असं काही तू विचार करू नकोस. परंतु साम्राज्य मिळवण्यासाठीचा काही कुंतीचा आग्रह नव्हता. युद्ध करावं बरोबर आहे, पण ते न्याय्य हक्कासाठी युद्ध करायचं होतं. त्यामुळे कुंती मुलांना म्हणते की मला राजवैभवासाठी युद्ध करायचंच नव्हतं, मला राजवैभवाचा लोभच नव्हता.
तुम्हाला मी युद्ध करायला सांगितलं ते काही राजवैभवासाठी नाही सांगितलेलं. तुम्ही क्षत्रिय आहात, स्वधर्म स्वकर्तव्य हे तुम्ही विसरत चालला होता, म्हणून मी तुम्हाला युद्धाचा सल्ला दिला होता. तुम्हाला अपमानाची चीड यायला पाहिजे होती, ती येत नव्हती, म्हणून मी तुम्हाला युद्ध करायला सांगितलं. अन्याय तुमच्यावर होतो, अन्यायाला प्रतिकार करत नव्हतात तुम्ही, म्हणून मी तुम्हाला युद्ध करायला सांगितलं होतं. पण हे सगळं तुम्ही जर युद्ध केलं नसतं तर कुळाला न शोभणारं वर्तन तुम्ही केलं असतं. आता तसं नाही. आता तुम्ही युद्ध प्रवृत्त केलं आहे, तुम्हाला विजय मिळाला आहे. आता तुमच्या वडिलांच्या बरोबर सगळ्या प्रकारचं राजा ऐश्वर्य मी भोगलेलं आहे. मला काय राजा ऐश्वर्याचं काही हे नाही आहे, ते भोगावं अशी माझी इच्छा नाही आहे. खूप दानधर्म केला आहे, सगळं वैभव मी उपभोगलं आहे, मला काही वैभवाची इच्छा नाही आहे. तुम्ही सुखानं राज्य करावं, मन तुमचं विशाल ठेवावं, अगदी उदार ठेवावं, सगळा भूतकाळ तो विसरून जावा. आणि मी मात्र काय करणार आहे तर माझे मोठे धीर धृतराष्ट्र आणि गांधारी हे दोघेजणं मला सासू सासऱ्यांच्या ठिकाणी आहेत. काय कुंतीचा विचार आहे बघा. आणि महाभारतातला हा प्रसंग आहे ना, इथे आपल्याला समत्व कळतं. एवढं सगळं झालं आणि कुंती मात्र असं म्हणते आहे की हे दोघंजणं म्हणजे आंधळ्या धृतराष्ट्रांनी कसे संजयाचं किंवा कृष्णशिष्टाई कृष्णाचं या सगळ्यांची मतं, विदुराची सगळ्यांची मतं धुडकावून लावली होती आणि युद्धाला खरं म्हणजे तोच कारणीभूत झाला होता. पण हे सगळं जे की आहे ते सगळं कसं तिने एका मिनिटात भूतकाळ विसरतात. ज्ञानी योगी क्षेत्रज्ञ कोण आहेत तर ते भूतकाळातला विषय घेत नाहीत. तसं आहे कुंतीचं उदाहरण. ती म्हणते की धृतराष्ट्र आणि गांधारीबरोबर मी त्यांची सेवा करायला वनात जाणार आहे, कारण त्यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि असं निश्चयानं कुंतीनं म्हटलं आणि कुंती बाहेर पडली. ही जी काही वृत्ती आहे ना किंवा हे जे काही कुंतीचं बोलणं आहे ना, हे तिचं धीरोदात्तता दाखवणार आहे. खरोखरच ती म्हणजे प्रातस्मरणीय का आहे तर तिची ही धीरोदात्तता बघितली तर असं वाटतं की हे सगळं समत्व ज्याच्याजवळ तेच पाहू शकतो. म्हणजे स्वपुत्रांविषयी अनासक्ती कशी असायला हवी ती अनासक्ती कुंतीनं दाखवली असं दिसतं. गोंधळकर महाराजांनी का आपल्या आईला काशी यात्रेला जायचं होतं तर ते म्हणाले हो चल काशी यात्रेला जाऊ, पण मग या घराचं काय तर हे घर लुटून टाका. लोकांना सांगितलं तुम्हाला काय हवं असेल ते या घरातून घेऊन जा. सगळं घर रिकामं करून टाकलं, कारण म्हणे मागचा मोह राहायला नको. मग अशा अर्थाने लक्षात घ्यायचं की कुठे ममत्व राहायलाच नको, आसक्ती राहायलाच नको. तुकाराम महाराज म्हणतात घर संसार पत्नी पुत्र याविषयी आसक्ती नसल्याची कितीतरी उदाहरणं तुकारामांच्या चरित्रात आपल्याला दिसतात. हे माझं आहे असा विचारच नाही. आवडणारं चांगलं सुखाचं घडो, नाहीतर नावडणारं आपल्या मनाविरुद्ध दुःखाचं घडो. चित्ताचं समत्व राखणं हे महत्त्वाचं असतं. आणि हे सगळं केलं काही आसक्ती नको, महत्त्व नको, किंवा आपण म्हणून गतम न शोचम होऊन गेलेली जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल शोक नको. असा योगी जो आहे तो भगवंतापर्यंत पोचतो. आपण गुण पाहतो आहे. आता हे सगळं का करायचं असा प्रश्न आहे. काय करावं म्हणजे हे सगळं साधायला हवं. आपल्याला हे गुण कळले. 13व्या अध्यायातला आपला 8वा आणि 9वा श्लोक झाला आणि त्याच्यामधले सगळे गुण आपण पाहिले. आता ते म्हणतात आपल्याला मयीचानन्य योगेन भक्तीला व्यभिचारिणी विविक्त देश सेवित्व मरते जनसंसोवी. मग आता असं जे आहे तर या सगळ्या म्हणजे परमेश्वरामध्ये योगाने काय करायला हवं. अव्यभिचारिणी भक्ती. अव्यभिचारिणी भक्ती आपल्याला कळतं नाही म्हटलं ते भक्ती शब्द कळतो, पण अभिमान सोडून आसक्ती सोडून मीच काय तो स्वामी असं सगळं बाजूला करून श्रद्धायुक्त भावाने अत्यंत प्रेमाने परमप्रेमाने भगवंताचं चिंतन करायचं. त्याला अव्यभिचारिणी भक्ती म्हणतात. एकांतात जायचं, अगदी चांगल्या निर्मळ शुद्ध ठिकाणी राहायचं, हे करायचं. आणि जराही विषयासक्त माणसांच्या सहवासात राहायचं नाही. कसे सुरुवात करायचे हे सगळे गुण सांगितले आपल्याला ज्ञानी किंवा आपण जो क्षेत्रज्ञ म्हणतो आहे योगी म्हणतो आहे त्याचे. तर या सगळ्यांना काय करायचं तर ते म्हणतात या सगळ्याचा विचार केला तर काय हे सगळं साधायला काय करायचं तर साधण्यासाठी या गोष्टी करायच्या. तर आता 10व्या श्लोकाचा जो विचार आहे तो आपण पुढल्या वेळेस करूया. पुन्हा एकदा आपण या क्षेत्रज्ञाचे जे गुण 8व्या आणि 9व्या श्लोकात पाहिले त्याचं जरा चिंतन करूया की या सगळे गुण आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्याला काय करायला हवं ते आता पुढे शिकायचं आहे. पण त्याचं
ते शिकण्यापूर्वी, कारण त्या सगळ्या सवयी आपल्याला लावून घ्यायला हव्यात. त्याच्यासाठी आपल्याला याचं जे आदर्शत्व आहे ते आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचं आहे. कसा कसा हा कुठल्या कुठल्या गुणांनी युक्त होता, त्या 8व्या आणि 9व्या श्लोकातल्या सगळ्या भगवान योगी ज्ञानी चैतन्याचे गुण, त्याचं चिंतन करूया आणि मग पुढल्या वेळेला 10व्या श्लोकाकडे जाऊया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.